धम्म माणुसकी शिकवितो। माणुसकी म्हणजे न्याय व सदाचरण। ही धम्म राज्याची संकल्पना आहे। म्हणून धम्म आणि राजकारण वेगवेगळे करता येत नाही, अशा तात्विक, सामाजिक व राजकीय विचारांचे प्रबोधन भंते विमलकीर्ती गुणसिरी यांनी केले। धम्माधिष्ठित राजकारण या विषयावर बानाई सभागृहात आयोजित केलेल्या धम्मदेशनेच्या कार्यक्रमात त्यांनी आंबेडकरवादी राजकारणाचा हा खरा अर्थ सांगितला। यावेळी विचारपीठावर भंते कुशल धम्मो, भंते नाथा पुन्नो, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते मिलिंद पखाले उपस्थित होते। भंते गुणसिरी पुढे म्हणाले, बाबासाहेबांनी बुद्धांचा बहुजन हिताय, बहुजन सुखाय हा सामाजिक संदेश संविधानाच्या माध्यमातून प्रसारित केला आहे। यातील मार्गदर्शक तत्त्वे तसेच संविधानाची उद्देशिका अशा प्रकारच्या लोककल्याणकारी राज्याच्या निर्मितीसाठी असून जनतेचा त्यासाठी सत्ताधाऱ्यांवर अंकुश असायला हवा। परंतु हे कार्य होत नसल्याने संविधान राबविणारे हिंदू राष्ट्राची भूमिका घ्यायला लागले आहेत। यात बहुजनातील सर्व जातींचा बळी जाणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला। स्वातंत्र्य देण्याच्या मुद्द्यावर विचार विनिमय करण्यासाठी भारतात आलेल्या स्क्रिप्स मंडळाने बाबासाहेबांना ते सुरुवातीला स्वतंत्र मजूर पक्षाचे नेते असल्याने अस्पृश्यांची कैफियत मांडू दिली नाही। म्हणून त्यांच्या हितासाठी त्यांना तो पक्ष विसर्जित करून शेड्यूल कास्ट फेडरेशनची स्थापना करावी लागली। हा त्यांच्यावरील ऐतिहासिक दबाव त्यांच्या मनाविरुद्ध होता। म्हणून संविधानाच्या निर्मितीनंतर राष्ट्रीय उद्देशासाठी त्यांनी मागे वळून स्वतंत्र मजूर पक्षाच्या धर्तीवर नव्या रिपब्लिकन पक्षाचे धोरण जाहीर केले। आंबेडकरवाद्यांनी बाबासाहेबांचे ऐकायचे नाही, असे ठरविल्याने बाबासाहेबांना अभिप्रेत रिपब्लिकन राजकारण उभे राहिले नाही, असेही भंते गुणसिरी म्हणाले। मिलिंद पखाले प्रास्ताविक भाषणात म्हणाले, सद्यस्थितीत राजकारणाचा चिखल झाला आहे। बाबासाहेबांचे राजकीय उद्दिष्ट मागे पडले आहे। भंते गुणसिरी यांनी या वाटचालीच्या संदर्भात सुयोग्य मार्गदर्शन करावे। कार्यक्रमाचे संचालन विशाल वानखेडे व आभार प्रदर्शन भारती संसारे यांनी केले। रिपोर्ट राजेश मेश्राम, द न्यूज इंडिया 7M। नमस्कार दोस्तों, हमारे न्यूज चैनल न्यूज इंडिया को लाइक कीजिए, शेयर कीजिए, अनसब्सक्राइब कीजिए। हम मिलेंगे फिर, धन्यवाद।